मंडळी, नुकताच राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचा रोडमॅप, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत। याशिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांसह अनेक नवीन योजना देखील या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत। यासोबतच या अर्थसंकल्पात राज्याची राजधानी मुंबई आणि विकासाच्या शर्यतीत झपाट्याने पुढे येणारं पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। पायाभूत सुविधा, वाहतूक, उद्योग आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये या दोन्ही शहरांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। म्हणूनच महाराष्ट्राच्या 2026-27च्या या अर्थसंकल्पात मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांच्या वाट्याला नेमकं काय आलं आहे, कोणते मोठे प्रकल्प आणि घोषणा करण्यात आल्या आहेत, याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, विकसित महाराष्ट्राचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मोठा भर दिल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हा अर्थसंकल्प 4 महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे: प्रगतिशील महाराष्ट्र, शाश्वत विकास, सर्वसमावेशक वाढ आणि सुशासन। या प्रत्येक स्तंभाखाली 4 उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून अशा एकूण 16 उपक्षेत्रांवर आधारित हा संपूर्ण अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय। त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक आराखडा या अर्थसंकल्पातून मांडण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो। म्हणूनच या अर्थसंकल्पात मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांच्या वाट्याला नेमकं काय आलं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। तर सर्वप्रथम आपण राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काय आलंय ते पाहूया। मंडळी, राज्याच्या विकासात मुंबई या शहराचा वाटा किती मोठा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत दररोज लाखो लोकांचं भविष्य घडत असतं आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते। त्यामुळे महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हायचं असेल तर मुंबईचा विकास वेगाने होणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि म्हणूनच राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत। मुंबईचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराचा विकास नव्या दिशेने करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। त्याच पार्श्वभूमीवर तिसरी मुंबई उरण परिसरात विकसित केली जाईल तर चौथी मुंबई वाढवण परिसरात उभी राहील अशी मोठी घोषणा करण्यात आली आहे। भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा आणि उद्योगांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। त्याचबरोबर मुंबईचा वेग आणखी वाढवण्यासाठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 3 महत्त्वाच्या स्थानकांचं काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी सरकारनं शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर आळा घालण्याचाही निर्णय घेतला आहे। यासाठी स्पष्ट रोडमॅप तयार केला जाणार असून मुंबई महानगर प्रदेशात म्हणजेच MMR क्षेत्रात सुमारे 10 लाख नवीन घरं उभारण्याची योजना आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी घरांची उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे। याशिवाय अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रातही मुंबईला मोठं महत्त्व देण्यात आलं आहे। मुंबई आणि पुणे या दोन शहरांना मिळून 50 अब्ज डॉलरचं आर्थिक केंद्र तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। तसेच तंत्रज्ञान आणि सर्जनशील उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबईत केंद्र सरकारच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे। यासोबतच डिजिटल आणि मनोरंजन उद्योगाच्या दृष्टीनेही महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पुढे नेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येतो। राज्यात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली असून यामध्ये मुंबई महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। पायाभूत सुविधाबाबत बोलायचं झालं तर या बाबतीतही मुंबईसाठी मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत। राज्यात एकूण 1200 किलोमीटर मेट्रो मार्ग उभारण्याचा आणि 6000 किलोमीटर द्रुतगती मार्ग विकसित करण्याचा आराखडा आहे। तसंच 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे। यासोबतच मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प देखील हाती घेण्यात आले आहेत। त्यात वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्ग 11 हा सुमारे 23,000 कोटी रुपयांचा पूर्णपणे भुयारी प्रकल्प आहे। या मार्गाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्प ते वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचं नियोजन आहे। तसेच मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मेट्रो मार्ग क्रमांक 8
हा सुमारे 22,000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग 2 मुळे नवी मुंबई विमानतळापर्यंतची वाहतूक ही सोपी होणार आहे. त्याचबरोबर अटल सेतू हा पूल मुंबई विमानतळाशी जोडण्याची योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. एकूणच पाहिलं तर पायाभूत सुविधा, उद्योग, गृहनिर्माण, वाहतूक आणि तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रांमध्ये मुंबईला भविष्यातील जागतिक शहर बनवण्याच्या दिशेनं मोठी पावलं या अर्थसंकल्पातून उचलण्यात आली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईचा वेग, विकास आणि आर्थिक ताकद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या घोषणा कितपत पूर्ण होतील हे येणारा काळच ठरवणार आहे. यासोबतच विकासाच्या रेसमध्ये मुंबईच्या खांद्याला खांदा लावून पुढे सरकत असलेल्या पुण्याच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काय आलंय ते सुद्धा पाहूयात. म्हणजे IT, उद्योग, शिक्षण आणि स्टार्टअप्समुळे पुणे आज देशातल्या सगळ्यात वेगवान वाढणाऱ्या शहरांपैकी एक बनलंय. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या पायाभूत सुविधांवर आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आलाय. या अर्थसंकल्पात पुणे लोणावळा दरम्यान 3रा आणि 4था रेल्वे मार्ग उभारण्याच्या सुमारे 5,100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्यातल्या काही महत्वाच्या मार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यात खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी या मार्गांचा समावेश आहे. तसेच हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच रामवाडी ते वाघोली दरम्यान सुमारे 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पालाही या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. यासोबतच भविष्यातील वाहतूक नियोजन लक्षात घेऊन येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या सुमारे 54 किलोमीटर लांबीच्या दुहेरी मार्गासाठी देखील एक प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय. यासोबतच पुण्याच्या बाहेरील भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक मोठे रस्ते प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. पुणे ते शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या सुमारे 7,514 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच तळेगाव दाभाडे ते चाकण या 25 किलोमीटर लांबीच्या 6,499 कोटी रुपयांच्या मार्गाचं काम हाती घेण्यात आलंय. याशिवाय चाकण ते शिक्रापूर या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं 6 पदरीकरण करण्याचा 5,232 कोटी रुपयांचा प्रकल्प देखील सुरू केला जाणार आहे. तर पुण्याला मराठवाड्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान जलद प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 14,886 कोटी रुपये इतकी आहे. तसेच हडपसर ते यवत या 31.50 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रस्त्याच्या 5,262 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम देखील हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय धार्मिक पर्यटनालाही चालना देण्यासाठी देहू इथं विकास आराखडा राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्थळाच्या विकासासाठी हा आराखडा महत्वाचा ठरणार असल्याचं सरकारने सांगितलंय. एकूणच पाहिलं तर मेट्रो, रेल्वे, महामार्ग आणि धार्मिक पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये पुण्यासाठी मोठे प्रकल्प आणि पायाभूत सुविधा उभारण्याचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून समोर आलाय. म्हणजे या अर्थसंकल्पात रस्ते वगळता पुण्यासाठी कोणतेही मोठे प्रकल्प हे जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. आणि जे प्रकल्प जाहीर केले गेले आहेत ते कधी पूर्ण होतील यावर देखील एक मत नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाबाबत पुणेकर थोडे नाराज आहेत. मात्र मुंबईवर राज्य सरकारने मोठा खर्च करण्याचं ठरवलंय. पण हा खर्च खरंच मुंबईकरांच्या विकासासाठी व्हावा ही अपेक्षा. बाकी तुम्हाला या अर्थसंकल्पाबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष द्वारेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.